युरियासारख्या रासायनिक खतांची मात्रा पिकांच्या वाढीसाठी जमिनीत अत्यावश्यक असते। मात्र अमरावती जिल्ह्यात रब्बी हंगामात युरियाचा तुटवडा कायम होता। यामुळे संत्र्यांची फळगळ झाली तर इतरही पिकांची नीट वाढ झाली नाही। त्यामुळे आता तरी युरिया उपलब्ध करून द्यावा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे। ऑक्टोबर महिन्यापासून रब्बी हंगामाला सुरुवात होते तेव्हापासून शेतकऱ्यांची शेतात पेरणीसाठी लगबग सुरू होते। युरियासारख्या रासायनिक खताची मात्रा पिकांच्या वाढीसाठी जमिनीत अत्यावश्यक असल्यानं यावेळी युरियाची मागणी मोठ्या प्रमाणात वाढते। परंतु रब्बी हंगामातल्या पिकांना सुद्धा मागणीनुसार युरिया उपलब्ध झाला नसल्यानं शेतकऱ्यांच्या शेतातील पिकं युरिया विना मोठी करण्यासाठी शेतकऱ्यांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागला। त्याचा परिणाम म्हणजे शेतकऱ्यांना या हंगामात पाहिजे त्या प्रमाणात गहू चण्याचं उत्पादन घेता आलं नाही। मार्च महिन्यापासून संत्रा झाडासाठी युरिया खत अतिशय महत्त्वाचं मानलं जातं। त्यामुळे संत्रा उत्पादक शेतकऱ्यांकडून युरियाची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे। मात्र असं असताना जानेवारीपासूनच तालुक्यासह सर्वत्र युरियाचा तुटवडा जाणवतोय। त्यामुळे युरिया खताच्या कमतरतेमुळे जमिनीतील नायट्रोजनचं प्रमाण कमी झाल्यानं संत्रा फळगळ मोठ्या प्रमाणात होत आहे। यामुळे संत्रा उत्पादक शेतकरी पुन्हा अडचणीत सापडलाय। संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना वेळेवर युरिया उपलब्ध न झाल्यास संत्रा उत्पादक शेतकऱ्यांचा खर्च जास्त व उत्पादन कमी होणार असल्याचं बोललं जात आहे। त्यामुळे शेतकऱ्यांकडून युरिया उपलब्ध करून देण्याची मागणी जोर धरू लागली आहे।